जर कुणी असं सांगितलं की गेल्या 50 वर्षांपासून यशाबद्दल जे काही सल्ले दिले जातायत ते मुळात एका खोट्या समजुतीवर आधारित आहेत, तर साहजिकच आश्चर्याचा धक्का बसेल. हो ना, म्हणजे कुणालाही वाटेल की हे काय नवीनच. अगदी. कारण कसं आहे ना, आपण सगळेच रोजच्या धावपळीत यशाचे काहीतरी शॉर्टकट्स शोधत असतो. वजन कमी करायचंय, एखादी जादूची गोळी द्या, नातेसंबंध सुधारायचेत, मग संवादाच्या 2-4 ट्रिक्स सांगा. बरोबर. आपली मानसिकता अगदी गाडीच्या मेकॅनिककडे गेल्यासारखी झालीय. हो, म्हणजे फक्त एखादा नट बोल्ट बदल, थोडं ऑइल टाक आणि गाडी चालू कर, असाच आपला दृष्टिकोन असतो. इंजिनच्या खोलात जाऊन तो बिघाड शोधण्याची ना आपली तयारी असते, ना आपल्याकडे वेळ असतो. खरंय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा साहित्याचा वेध घेणार आहोत जे या इन्स्टंट फिक्स मानसिकतेला थेट आव्हान देतं. हो, आपण स्टीफन आर कवी यांच्या अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी या साहित्यातील मूळ आणि शाश्वत तत्वांचं विश्लेषण करणार आहोत. आणि हे विश्लेषण आजच्या काळात खूप महत्वाचं आहे, कारण या चर्चेचं मुख्य मिशन हेच आहे की आजकालच्या झटपट यश मिळवून देणाऱ्या ट्रिक्स आणि लाईफ हॅक्सच्या पलीकडे जाणं. म्हणजे खऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या परिणामकारकतेचा पाया कसा रचायचा हे आपल्याला बघायचंय. अगदी बरोबर. कारण केवळ वरवरचे बदल करून माणूस आतून बदलत नाही. त्यासाठी जगाकडे बघण्याचा मूळ दृष्टिकोन, ज्याला आपण पॅराडाइम्स किंवा धारणा म्हणतो, तो बदलावा लागतो. म्हणजे आज आपण फक्त काय बदलायचं यावर नाही, तर ते का आणि कसं बदलायचं याच्या मुळाशी जाणार आहोत. तर नक्कीच. हे खूपच रंजक वाटतंय, कारण आधुनिक जगातील अनेक सेल्फ हेल्प पुस्तकं वाचायला खूप छान वाटतात, तात्पुरता उत्साहही येतो, पण तो प्रभाव फार काळ टिकत नाही. हो, काही दिवसातच हवा निघून जाते. अगदी. काही आठवड्यातच आपण परत पहिल्यासारखेच वागायला लागतो. असं का होतं? या साहित्याने या प्रश्नाचं नक्की काय उत्तर दिलंय? याचं उत्तर एका अतिशय सखोल संशोधनातून मिळतं. त्यांनी गेल्या 200 वर्षांतील यशावर आधारित साहित्याचं विश्लेषण केलं. 200 वर्ष? बापरे. हो, आणि या विश्लेषणातून एक अतिशय स्पष्ट आणि आश्चर्यकारक विभागणी समोर आली. पहिली 150 वर्षे आणि नंतरची 50 वर्ष, असा हा मोठा फरक आहे. अच्छा, काय फरक होता यात? पहिल्या 150 वर्षांच्या साहित्यात चारित्र्य नीतिमत्तेवर पूर्णपणे भर दिला गेला होता. चारित्र्य नीतिमत्ता म्हणजे यामध्ये नक्की कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत? यामध्ये प्रामाणिकपणा, धैर्य, संयम, न्याय, साधेपणा यांसारख्या मानवी गुणांचा समावेश होतो. बेंजामिन फ्रँकलिन यांचं आत्मचरित्र हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे यशाचा खरा पाया हा मानवी चारित्र्य आणि अंतर्गत मूल्य आहेत, हे त्या काळात मानलं जायचं. अगदी बरोबर. पण पहिल्या महायुद्धानंतर, म्हणजे गेल्या 50-60 वर्षांत मात्र हा कल पूर्णपणे बदलला. यशाची व्याख्या व्यक्तिमत्व नीतिमत्तेवर येऊन ठेपली. व्यक्तिमत्व नीतिमत्ता म्हणजे नेमकं काय? PR आणि इमेज बिल्डिंग सारखं काहीतरी? हो, तसंच काहीसं. यामध्ये PR म्हणजे जनसंपर्क, संभाषण कौशल्य, सकारात्मक विचार आणि इतरांवर प्रभाव पाडण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स शिकवण्यावर भर दिला जाऊ लागला. अच्छा, म्हणजे लोकांसमोर स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, हसून कसं बोलायचं यावर फोकस आला. अगदी तेच. हे म्हणजे घराचा पाया कमकुवत असताना फक्त भिंतींना आकर्षक रंग मारून घर मजबूत आणि सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. क्या बात आहे. खूप छान उपमा दिलीत तुम्ही. अगदी तसंच. पण मग मला इथे प्रश्न पडतो, जर एखादी व्यक्ती आतून तशी नसेल पण बाहेरून चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यात गैर काय आहे? गैर काहीच नाहीये, पण ते काम करत नाही. कारण जेव्हा आपण फक्त बाह्य गोष्टीवर अवलंबून असतो ना, तेव्हा संकटाच्या वेळी आपला खरा चेहरा समोर येतोच. बरोबर. साहित्यामध्ये एक अतिशय बोलकं उदाहरण दिलंय एका मुलाचं उदाहरण. तो बेसबॉलमध्ये आणि अभ्यासातही खूप मागे होता. शारीरिकदृष्ट्याही तो थोडा नाजूक होता. अच्छा, मग त्याच्या पालकांनी काय केलं? सुरुवातीला पालकांनी या आधुनिक व्यक्तिमत्व नीतिमत्तेचा वापर केला. त्यांनी सकारात्मक मनोवृत्तीचं तंत्र वापरून त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते त्याला तुला जमेल, चेंडूवर नजर ठेव, कम ऑन असा वरवरचा उत्साह देत असतील. हो, मला वाटतं अनेक पालक हेच करतात आणि यात चुकीचं काही वाटत नाही. वरवर पाहता ते चुकीचं वाटत नाही, पण आतून या पालकांना स्वतःचा मुलगा कमकुवतच वाटत होता. आणि हीच खरी गोम होती. अरेच्छा, म्हणजे पालकांचाच त्याच्यावर विश्वास नव्हता? बरोबर. आणि मुलालाही ते आतून जाणवत होते की आपले पालक फक्त आपला बचाव करत आहेत. शब्दातून सकारात्मकता होती, पण त्यांच्या भावना आणि देहबोलीतून तू एकटा हे करू शकणार नाहीस, तुला आमच्या मदतीची गरज आहे, असा संदेश जात होता. म्हणजे शब्द सकारात्मक होते, पण मूळ भावना मात्र अविश्वासाची होती. अगदी. परिणामी ती वरवरची सकारात्मकता पूर्णपणे कुचकामी ठरली.
मग त्यांनी हा पेच कसा सोडवला? इथंच त्यांनी खऱ्या अर्थाने चारित्र्य नीतिमत्तेकडे मोर्चा वळवला. त्यांनी स्वतःची धारणा बदलली. मुलाच्या कमकुवतपणावर किंवा समाजाच्या मानकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांनी त्याच्यातील नैसर्गिक क्षमतांवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवायला सुरुवात केली. म्हणजे आतून बदल केला त्यांनी स्वतःमध्ये. हो, त्यांनी त्याला त्याच्या स्वतःच्या गतीने बहरू दिलं. जेव्हा पालकांचा आतला दृष्टिकोन बदलला ना, तेव्हा तो मुलगा स्वतःच्या आत्मविश्वासाने उभा राहिला. तो पुढे शालेय समित्यांवर निवडून गेला आणि राज्य पातळीवरचा खेळाडूही बनला. बापरे, हे खरंच विचार करायला लावणारं आहे. पण मला इथे एक शंका आहे. तुम्ही म्हणालात की संभाषण कौशल्य आणि सकारात्मक विचार हे व्यक्तिमत्व नीतिमत्तेचे भाग आहेत. मग काय ही सगळी कौशल्य पूर्णपणे निरुपयोगी आहेत? आपण चांगलं बोलायला किंवा सकारात्मक विचार करायला शिकायचंच नाही का? नाही, तसं अजिबात नाही. संवाद कौशल्य आणि सकारात्मकता ही यशासाठी आवश्यकच आहेत, पण ती दुय्यम आहेत. दुय्यम Yes. म्हणजे प्रायमरी नाहीये ती. अगदी. जर मूळ पाया म्हणजेच तुमचं चारित्र्य भक्कम नसेल, आतून प्रामाणिकपणा नसेल, तर या वरवरच्या ट्रिक्स काही काळाने लबाडी वाटू लागतात. खरंय, लोक फार हुशार असतात. त्यांना खोटेपणा लगेच जाणवतो. हो ना, आतून खोटेपणा असेल तर बाहेरचे गोड शब्द फार काळ टिकत नाहीत. चारित्र्य हाच प्राथमिक पाया असायला हवा. ओके, हे आता स्पष्ट झालं. पण जर चारित्र्य हा पाया असेल तर आपण तो रातोरात बदलू शकत नाही. एखाद्या दुकानात जाऊन आपण नवीन चारित्र्य विकत घेऊ शकत नाही. अगदी बरोबर. मग तो पाया कसा बदलावा? इथूनच या साहित्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग सुरू होतो. याचं उत्तर धारणा किंवा पॅराडाईम समजून घेण्यात दडलेलं आहे. धारणा? हो, धारणा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किंवा आपल्या डोक्यातील जगाचा नकाशा. नकाशा हे थोडं अमूर्त वाटते मला. याची एखादी उपमा आहे का? होय, समजा एका व्यक्तीला शिकागो शहरात एका विशिष्ट ठिकाणी जायचंय, पण तिच्या हातात छापताना झालेली चूक म्हणून शिकागोऐवजी डेट्रॉइटचा नकाशा आलाय. अच्छा, म्हणजे चुकीचा नकाशा. हो, आता त्या चुकीच्या नकाशाच्या आधारे ती व्यक्ती कितीही वेगाने धावली, कितीही सकारात्मक विचार केला, तरी काय होईल? ती व्यक्ती चुकीच्याच ठिकाणी पोहोचेल, कारण मूळ नकाशाच चुकीचा आहे. तिथे वेगाने धावणं किंवा सकारात्मक विचार करणं काहीच कामाला येणार नाही. अगदी अचूक ओळखलत. उलट वेगाने धावल्यामुळे ती अधिक वेगाने चुकीच्या ठिकाणी पोहोचेल. होय, अगदी तसंच आपल्या आयुष्याचं आहे. जर आपल्या डोक्यातील जगाचा नकाशा चुकीचा असेल तर आपण कितीही कष्ट घेतले तरी योग्य ठिकाणी पोहोचणार नाही. हे पटतंय मला. साहित्यामध्ये यावर एक अतिशय प्रसिद्ध चित्रप्रयोग सांगितलाय, जो आपल्या मेंदूच्या या मानसशास्त्र स्पष्ट करतो. चित्रप्रयोग? म्हणजे तो एकाच चित्रात दोन वेगवेगळ्या गोष्टी दिसतात तो? होय, तोच. एका प्रयोगात वर्गाचे 2 भाग करण्यात आले. एका गटाला एका तरुण सुंदर मुलीचं चित्र फक्त 10 सेकंद दाखवलं आणि दुसऱ्या गटाला एका वृद्ध उदास महिलेचं चित्र 10 सेकंद दाखवलं. त्यानंतर दोन्ही गटांना एकच तिसरं चित्र दाखवलं, जे त्या दोन्ही चित्रांचं मिश्रण होतं. अच्छा, आणि साहजिकच ज्यांनी आधी जे पाहिलं होतं त्यांना त्या मिश्रचित्रात तेच दिसलं असेल. बरोबर. ज्यांनी तरुण मुलगी पाहिली होती त्यांना मिश्रचित्रात तरुण मुलगीच दिसली. ज्यांनी वृद्ध महिला पाहिली होती त्यांना ती वृद्ध महिलाच दिसली. अरेच्छा. गंमत म्हणजे ते विद्यार्थी एकमेकांशी चक्क भांडायला लागले. एकाला वाटत होतं की समोरची व्यक्ती वेडी आहे, कारण तिला स्पष्ट दिसणारी तरुण मुलगी दिसत नाहीये. बापरे, म्हणजे दोघेही आपापल्या जागी बरोबरच होते. हो, पण हे का होतं? कारण आपली धारणा आपल्या अहंकाराशी जोडलेली असते. आपण जे पाहतो तेच अंतिम सत्य आहे असा आपला ठाम विश्वास असतो. हे खरंच भयानक आहे. फक्त 10 सेकंदांच्या अनुभवाने जर आपली धारणा एवढी पक्की होऊ शकते आणि आपण इतरांशी वाद घालायला तयार होतो, तर विचार करा, आयुष्यभराच्या अनुभवांचा, कुटुंबाचा, समाजाचा आपल्या मनावर किती खोल प्रभाव पडत असेल. आपले नकाशे किती पूर्वग्रहांनी भरलेले असतील. अगदी. आणि म्हणूनच ही धारणा बदलणं सोपं नसतं. पण जेव्हा तो बदल होतो, ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात, तेव्हा तो प्रचंड शक्तिशाली असतो. पॅराडाईम शिफ्ट? हां. यासाठी साहित्यामध्ये न्यूयॉर्क सबवेमधला एक अतिशय प्रबळ प्रसंग सांगितला आहे. तो सबवेचा प्रसंग? हो, मी ऐकलं याबद्दल. तिथे दृष्टिकोन एका सेकंदात बदलतो. पण ते कसं घडलं ते थोडं सविस्तर सांगता येईल का? नक्कीच. रविवारची सकाळ होती. सबवेमध्ये लोक शांत बसले होते. अचानक एक माणूस त्याच्या मुलांसोबत डब्यात आला. ती मुलं प्रचंड आरडाओरडा करत होती, लोकांच्या अंगावर पडत होती. बापरे, खूपच त्रासदायक. हो ना. पण तो माणूस मात्र डोळे मिटून अत्यंत शांत बसला होता.
जणू त्याला काहीच पर्वा नव्हती. अरे, कोणालाही अशा परिस्थितीचा संताप येईल. तो माणूस असा निष्काळजी कसा असू शकतो? तिथे बसलेल्या प्रत्येकाला तसाच संताप आला. शेवटी एकाचा संयम सुटला आणि त्याने रागाने त्या माणसाला विचारलं की तो आपल्या मुलांना आवर का घालत नाहीये. अगदी बरोबर केलं. मग काय म्हणाला तो? तेव्हा त्या माणसाने जणू झोपेतून जाग आल्यासारखे डोळे उघडले आणि तो अत्यंत हताश आवाजात म्हणाला, हो, मला त्यांना आवरायला हवं, पण 1 तासापूर्वीच रुग्णालयात त्यांच्या आईचं निधन झालंय. मला काहीच सुचत नाहीये आणि कदाचित या मुलांनाही हे दुःख कसं हाताळावं हे समजत नाहीये. बापरे, हे ऐकतानाच अंगावर काटा येतोय. त्या क्षणी त्या विचारणाऱ्याची काय अवस्था झाली असेल याचा नुसता विचारही करवत नाही. हो ना. एका सेकंदात त्यांचा सगळा राग निघून गेला असेल. एका क्षणात रागाची जागा सहानुभूतीने आणि करुणेने घेतली. त्यांना अचानक त्या माणसाला मदत करावीशी वाटू लागली. यालाच पॅराडाईम शिफ्ट म्हणतात. अच्छा, म्हणजे इथे नकाशाच बदलला. बरोबर. जेव्हा त्यांच्याकडचा माहितीचा नकाशा बदलला तेव्हा त्यांचे विचार, भावना आणि वागणूक आपोआप बदलली. त्यासाठी त्यांना स्वतःला सकारात्मक विचार करण्याची किंवा राग आवळण्याची सक्ती करावी लागली नाही. हे ऐकायला जेवढं मुक्त करणार आहे तेवढंच ते भयानकही आहे. ते कसं काय? कारण जर आपली वास्तविकता ही फक्त आपली धारणा असू शकते, तर जगात कोणतंच अंतिम सत्य नाही का? हा चांगला प्रश्न आहे. जर प्रत्येकाचा नकाशा वेगळा असेल तर सगळं सापेक्ष आहे, म्हणजे रिलेटिव्ह आहे असं म्हणायचं का? हा अत्यंत महत्वाचा आणि तार्किक प्रश्न आहे. नकाशे वेगळे असू शकतात, लोकांच्या धारणा वेगळ्या असू शकतात, पण ज्या भूभागाचा तो नकाशा आहे ना, तो भूभाग मात्र शाश्वत असतो. भूभाग? हो. आणि या शाश्वत भूभागाला साहित्यात तत्वे म्हणजे प्रिन्सिपल्स म्हटलं आहे. तत्वे? म्हणजे नैतिक नियम किंवा कायदे? नाही. नैतिक नियम हे समाजानुसार बदलू शकतात. तत्वे ही निसर्ग नियमांसारखी असतात. ती मानवी अस्तित्वाशी जोडलेली शाश्वत सत्य आहेत. याचे एखादं उदाहरण? साहित्यात एक युद्धनौका आणि दीपगृहाची कथा आहे जी हे उत्तम प्रकारे स्पष्ट करते. रात्रीच्या अंधारात आणि धुक्यात एका युद्धनौकेचा कॅप्टन समोरून येणाऱ्या प्रकाशाला आपला मार्ग 20 अंशांनी बदलायला सांगतो. आणि समोरून उत्तर येतं की तुम्हीच तुमचा मार्ग बदला. हो. कॅप्टनचा अहंकार दुखावला जातो. तो रागाने स्वतःचा अधिकार सांगतो, मी महाकाय युद्धनौकेचा कॅप्टन आहे, मार्ग बदला. मग काय होतं? त्यावर समोरून अत्यंत शांतपणे उत्तर येतं, मी दीपगृह आहे. क्या बात आहे, मी दीपगृह आहे. हो, दीपगृह आपला मार्ग बदलत नाही, ते तिथेच ठाम उभं असतं. शेवटी युद्धनौकेलाच मार्ग बदलावा लागतो. म्हणजे तत्वे ही गुरुत्वाकर्षणासारखी आहेत. आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडू शकत नाही. आपण फक्त त्याच्या विरोधात जाऊन स्वतःलाच इजा करून घेऊ शकतो. अगदी बरोबर. प्रामाणिकपणा, न्याय, मानवी सन्मान ही अशीच दीपगृहासारखी तत्वे आहेत का? 100%. आणि म्हणूनच या शाश्वत तत्वांशी सुसंगत राहण्यासाठी आपल्याला आतून बाहेर म्हणजे इनसाइड आउट असा दृष्टिकोन स्वीकारावा लागतो. आतून बाहेर? पण हा दृष्टिकोन स्वीकारणं कठीण असतं, कारण आपला अहंकार नेहमी बाहेरून आत विचार करतो. आपण नेहमी परिस्थितीला, इतर लोकांना किंवा नशिबाला दोष देतो. आतून बाहेर म्हणजे सुरुवात स्वतःपासून करणं. म्हणजे बाहेरील जगावर विजय मिळवण्याआधी स्वतःवर विजय मिळवणं. अगदी तेच. ठीक आहे, तत्वे समजली, आतून बाहेरचा दृष्टिकोनही समजला. पण हे सगळं रोजच्या व्यवहारात कसं आणायचं? फक्त तत्वे वाचून कुणी परिणामकारक होत नाही. या शाश्वत तत्वांसोबत आपण आपलं जीवन कसं जोडायचं? याचं थेट उत्तर सवयीमध्ये दडलेलं आहे. पण इथे सवय म्हणजे केवळ एखादी कृती यंत्रासारखी वारंवार करणं नव्हे. मग सवय म्हणजे काय? साहित्यानुसार सवय ही 3 गोष्टींचा संगम आहे. ज्ञान म्हणजे काय आणि का करायचं, कौशल्य म्हणजे कसं करायचं, आणि तळमळ म्हणजे करण्याची इच्छा. यामधला तळमळ किंवा इच्छा हा भाग सर्वात कठीण असावा. असं का वाटतं तुम्हाला? कारण मला व्यायाम का करायचा हे माहीत असतं, कसा करायचा याचं कौशल्यही असतं, पण सकाळी उठण्याची इच्छा मात्र होत नाही. हा एक्झॅक्टली. आणि म्हणूनच या सवयी आत्मसात करणं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. साहित्यात या प्रक्रियेला गलभतेचे सातत्य म्हणजे मॅच्युरिटी कंटिन्यूम असं नाव दिलं आहे. गलभतेचे सातत्य हा शब्द खूपच जड आणि पुस्तकी वाटतोय. याचा नक्की रोजच्या आयुष्यात काय अर्थ होतो? हो, मूळ इंग्रजी पुस्तकातील हा शब्द थोडा तांत्रिक वाटतो खरा, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा फक्त आपल्या मानसिक आणि भावनिक वाढीचा प्रवास आहे. अच्छा. या प्रवासाचे 3 टप्पे आहेत.
पहिला टप्पा आहे परावलंबन. हा टप्पा तू या धारणेवर आधारित आहे. म्हणजे तू माझी काळजी घे, तू मला मदत कर. म्हणजे अगदी लहान मुलांसारखी मानसिकता. हो, आपण मोठ्या झाल्यावरही अनेकदा या टप्प्यात अडकतो, जिथे आपण आपल्या अपयशासाठी बॉसला किंवा सरकारला दोष देतो. दुसरा टप्पा कोणता? दुसरा टप्पा आहे स्वावलंबन. इथे मीची धारणा येते, मी हे करू शकतो, मी जबाबदार आहे, मी माझ्या निर्णयांचा मालक आहे. हा टप्पा खूप महत्वाचा आहे. पण कसं आहे ना, आजकाल समाजात या स्वावलंबनाला सर्वोच्च ध्येय मानलं जातं. कोणावरही अवलंबून न राहणं, सेल्फ मेड असणं हेच यशाचे अंतिम गमक मानलं जातं. महाप्रवास इथेच संपत नाही का? इथेच बहुतेक लोकांची गल्लत होते. सर्वोच्च यश स्वावलंबनात नाहीये, तर ते तिसऱ्या टप्प्यात आहे, परस्परावलंबन, म्हणजेच इंटरडिपेंडन्स. परस्परावलंबन? हो, इथे आपणची धारणा येते, आपण एकत्र येऊन अधिक उत्तम काहीतरी करू शकतो. पण हे थोडं विरोधाभासी वाटत नाहीये का? लहानपणापासून आपल्याला स्वावलंबी व्हायला शिकवलं जातं, कोणाच्याही आधाराची गरज लागू नये असं सांगितलं जातं. एकला चलो रे हेच ब्रीदवाक्य असतं. आणि आता परत परस्परावलंबनाकडे का जायचं? कारण नैसर्गिक जीवन हेच मुळात परस्परावलंबी आहे. एकला चलो रे ही मानसिकता एका मर्यादेपर्यंतच काम करते. कसं काय? साहित्यात दिलेलं एक अतिशय समर्पक उदाहरण पहा. एकटा स्वावलंबी माणूस कितीही हुशार असला तरी तो गोल्फच्या दांडूने टेनिस खेळण्याचा प्रयत्न करण्यासारखा अपुरा ठरतो. इतरांशी सहकार्य करणं आवश्यक असतं. पण इथे एक अट आहे. कोणती अट? परस्परावलंबी होण्यासाठी आधी तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी व्हावंच लागतं. एक परावलंबी व्यक्ती कधीच परस्परावलंबी होऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे स्वतःची अशी कोणतीही ताकद नसते जी तो इतरांसोबत वाटू शकेल. तो फक्त इतरांवर ओझं बनतो. गोल्फच्या दांडूने टेनिस खेळणे ही उपमा खरंच खूप प्रभावी आहे. पण मग जर आपल्याला एकत्र येऊन काम करायचं असेल तर अनेकदा हे संबंध ताणले जातात. अगदी स्वाभाविक आहे ते. मग हे परस्परावलंबन आणि नातेसंबंध दीर्घकाळ टिकवण्यासाठी कोणता समतोल साधावा लागतो? यासाठीच एक अतिशय महत्वाचा समतोल साधावा लागतो, ज्याला साहित्यात PPC समतोल म्हणजे PPC बॅलन्स म्हणतात. पी आणि पीसी. हो, प म्हणजे इष्ट परिणामांची निर्मिती प्रोडक्शन आणि आ म्हणजे परिणाम निर्मितीची क्षमता प्रोडक्शन कॅपेबिलिटी. हे थोडं कॉर्पोरेट जार्गन वाटतंय. याचा अर्थ असा आहे का की खूप काम करायचं आणि मग थोडा वेळ आराम करायचा? नाही, हा फक्त आरामाचा मुद्दा नाहीये, हा क्षमतेची निगा राखण्याचा मुद्दा आहे. आपण लहानपणी ऐकलेली सोन्याचं अंड देणारी कोंबडीची कथा आठवा बरं. हो, एका शेतकऱ्याला रोज एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळते, पण हाव सुटल्यामुळे तो एकदम सगळी अंडी मिळवण्यासाठी कोंबडीलाच मारून टाकतो. बरोबर. म्हणजे अंडी मिळवण्याच्या नादात, म्हणजे प्रोडक्शनच्या नादात त्यांनी ती अंडी देणारी कोंबडी म्हणजे प्रोडक्शन कॅपॅबिलिटीज नष्ट केली. समजलं. अगदी असंच आपण आपल्या आयुष्यात करतो. लॉन मूव्हरचं उदाहरण घ्या. लॉन मूव्हरची देखभाल न करता फक्त गवत कापण्यासाठी सतत त्याचा वापर केला तर तो लवकर खराब होतो. किंवा कॉर्पोरेट जगात आपण पाहतो, कंपन्या फक्त तिमाही नफ्यासाठी कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकतात. अगदी तेच. थोडा काळ नफा मिळतो, पण कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य बिघडतं आणि चांगले लोक कंपनी सोडून जातात. हे तर आजकाल प्रत्येक क्षेत्रात दिसतंय. आपण सगळेच सोन्याच्या अंड्यांच्या मागे धावतोय. पण माणसांच्या आणि नात्यांच्या बाबतीत हा समतोल कसा राखायचा? भौतिक वस्तूंपेक्षा मानवी संबंधामध्ये हा समतोल सर्वात नाजूक असतो, कारण तिथे भावना गुंतलेल्या असतात. साहित्यात एका प्रसंगातून हे खूप छान समजावलंय. कोणता प्रसंग? एका वडिलांना आपल्या मुलीसोबत वेळ घालवायचा असतो. मुलीला स्टार वॉर्स चित्रपट पाहायचा असतो, पण वडिलांना तो चित्रपट अजिबात आवडत नसतो. अरे अच्छा, मग? तरीही ते तिच्यासोबत जातात. पण त्यांना चित्रपट आवडत नसताना तिथे वेळ वाया घालवण्यात काय अर्थ होता? हे तर चुकीचं उदाहरण वाटतंय. वरवर पाहता ते वेळेचा अपव्यय वाटेल, पण त्यांचा उद्देश चित्रपट पाहणे हा नव्हताच मुळी. त्यांचा उद्देश मुलीसोबत वेळ घालवून तिच्या जगाचा भाग बनणे हा होता. अच्छा, म्हणजे त्यांनी नातेसंबंधावर गुंतवणूक केली. हो, त्यांनी म्हणजे नातेसंबंधावर, त्या कोंबडीवर गुंतवणूक केली. आणि गंमत बघा, चित्रपट पाहताना ती मुलगी त्यांना उत्साहाने समजावून सांगते की चित्रपटातील तत्वज्ञान हे खुद्द वडिलांच्याच शिकवणीसारखं आहे. बापरे,
म्हणजे त्यांनी फक्त मुलीसोबत वेळ घालवला आणि त्यातून त्यांच्या नात्याची वीण अधिक घट्ट झाली. अगदी. अनेकदा कामाच्या ठिकाणी किंवा घरात आपण फक्त टार्गेट पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि कोंबडीला म्हणजेच आपले नातेसंबंध उपाशी ठेवतो. अगदी अचूक ओळखलात. जर तुम्ही सतत कोंबडीला उपाशी ठेवून फक्त अंडी मागत राहिलात तर एक दिवस ती कोंबडी मरेल. हा समतोल म्हणजेच परिणामांची निर्मिती आणि ती निर्मिती करण्याची क्षमता यातील बॅलन्स हाच खऱ्या परिणामकारकतेचा गाभा आहे. खरंच आजच्या या सखोल चर्चेतून आपण खऱ्या यशाचं एक अतिशय वेगळं चित्र पाहिलं. खरी परिणामकारकता ही कोणत्याही लाईफ हॅकमधून येत नाही. नाही येत. ती येते आतून बाहेर प्रवास करण्यातून, आपल्या धारणांचे नकाशे तपासून पाहण्यातून. होय. आणि दीपगृहासारख्या शाश्वत तत्वांचा आदर करण्यातून, स्वावलंबनाच्या पलीकडे जाऊन परस्परावलंबनाचं महत्त्व समजून घेण्यातून. आणि सर्वात महत्वाचं, सोन्याच्या अंड्यांसोबतच ती अंडी देणाऱ्या कोंबडीची काळजी घेण्याच्या समतोलातून. अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टींवर विचार करताना चर्चेच्या शेवटी एक विचारप्रवर्तक प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचे आहे. कोणता प्रश्न? जर आपल्या आयुष्यातील प्रत्येक कृती एकतर कोंबडीला खायला देणारी असते किंवा सोन्याचं अंड चोरणारी असते, तर सध्या आपल्या आयुष्यातील असं कोणतं महत्वाचं नातं किंवा परिस्थिती आहे जिथे आपण केवळ सोन्याच्या अंड्यांच्या मागे धावून त्या कोंबडीला म्हणजेच त्या नात्याला किंवा आपल्याच क्षमतेला उपाशी मारत आहोत? खूपच सखोल प्रश्न आहे हा. हो ना. या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला खऱ्या परिणामकारकतेच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला नक्कीच मदत करेल.